आज आम्ही कार्यकर्त्यांची बैठक याच्या निमित्त या ठिकाणी घेतलेली आहे। सर्व कार्यकर्ते संभ्रम अवस्थेमध्ये होते। तुम्ही अचानक आम्हाला न विचारता फॉर्म काढून घेतला आणि त्यांना काहीच माहीत नव्हतं। त्या माध्यमातून त्यांना आम्ही एकत्र बसून आज सांगितलं आपल्याला शिवसेनेचंच काम करायचं आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्याला थांबायचं सांगितलं आणि थांबून घेऊन सांगितलं, तुम्ही आज जरी आमच्याकडून काही चूक झाली असेल तर भविष्यात तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित तुम्हाला त्याचं फळ आम्ही देणार आहोत। आणि इथून आता गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही सक्रिय झालेलो आहे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि प्रत्येक ठिकाणी मी जाऊन भेटतो। तो आम्हाला अतिशय मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे आणि निश्चित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी निवडून येतील अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे। आणि आदरणीय मला रेपाळे साहेब असतील, पगारे साहेब असतील, यांच्या माध्यमातून ज्या सर्व काही गोष्टी विकासाच्या माध्यमातून त्यांनी ज्या सांगितल्या आहेत, तुम्ही आपले साहेब नगर विकास मंत्री आहात, त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला विकास आम्ही कमी पडून देणार नाही।